आता पुढचा प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाकडे आपण पाहूयाचा. दिलेल्या वर्तुळाचे 8 समान भाग करणे. आणखी एक प्रश्न, दिलेल्या वर्तुळात नियमित अष्टकोन काढणे. म्हणजे ज्याला 8 बाजू आहेत अशा समान 8 बाजू असलेला अष्टकोन काढायचा. त्रिज्या 3 सेंटीमीटर दिलेली आहे. आता वर्तुळाचे 8 समान भाग करायला सांगितले. या अगोदरच्या वर्तुळाच्या भागामध्ये सुरुवातीलाच आपण 4 समान भाग करायचे पाहिलं होतं. तो प्रश्न आपण हाताळलेला आहे. आता इथं ओ बिंदू घेऊ आपण. ओव्हर कंपासवर टोक ठेवून कंपासमध्ये 3 सेंटीमीटर अंतर घेतलं आणि वर्तुळ काढला. अशा रीतीनं वर्तुळ काढून घेतला. आता पुढची कृती काय ती थोडी वेगळी आहे. काल आपण 4 समान भाग करायचे पाहिलं होतं, त्याचेच आता हे 8 समान भाग करायचे. त्यासाठी पहिल्या भागाचा विचार आपण करायचा आहे. हे 2 बिंदू मिळाले. हा ओ बिंदू, हा ए, हा बी, हा व्यास तयार झाला. या व्यासामुळे वर्तुळाचे 2 समान भाग झाले. आता 4 समान भाग करण्यासाठी दुभागण्याची कृती करायची आहे. रेषा दुभागण्याची कृती आपल्याला करायची आहे. ते आपल्याला सुरुवातीलाच पाहिलेलं आपण रेषा दुभागणे प्रकार. निम्म्यापेक्षा जास्त अंतर, त्याचे छेदनबिंदू एक्स आणि वाय ते जोडायचे. हे जोडले आपण. आता अशा रीतीने हे 4 समान भाग झाले. आता 4ही भाग समान असल्यामुळे कोणत्याही एका भागाचे 2 समान भाग करायचे. आता ती कृती आपल्याला करायची. इथं हा कोन दुभागायचा एक. याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर, त्याच अंतराने या बिंदूतून याचा छेदनबिंदू निश्चित केला. या ठिकाणी त्याचा एक बिंदू मिळाला. पी बिंदू घेऊ. पी बिंदूमध्ये या कंसाचे म्हणजे 1/4 वर्तुळाचे 2 समान भाग झाले. म्हणजे हा एक भाग हा 8वा भाग आहे. आता तेवढं अंतर कंपासमध्ये घेऊन आपण
बाकीच्या खुणा आपण करू शकतो. पहा बी पी एवढं अंतर घेतलं किंवा एक्स पी एवढं अंतर एक्स पी नाही, बी पी एवढं अंतर घेतलं. या बिंदूतून हा कंस केला, या बिंदूतून हा कंस केला आणि या बिंदूतून हा कंस केला. कंसाचे छेदन बिंदू निश्चित केले. आणि आता हे जोडायचे. समोरासमोर जोडले तरी ते केंद्रातूनच जातात, म्हणजे केंद्रातून जोडल्या जातात. हा 1 2 3 4 5 6 7 8 1/4 वर्तुळाच्या भागाचे 2 समान भाग केले. 1/8 भाग मिळाला. त्या अंतराने वर्तुळावर खुणा करून घेतल्या. अशा रीतीने वर्तुळाचे 8 समान भाग झाले. आता हे 8 समान भाग झाले हे एका प्रश्नासाठी. पुढचा प्रश्न काय, दिलेल्या वर्तुळात नियमित अष्टकोन काढा. तर त्यासाठी काय करायचं, हे जोडायचे. जे सांगितलेलं आहे ते ठळक रेषेत दाखवायचं आहे. या बाजू अष्टकोन तयार झाला, ज्याला 8 समान बाजू आहे. तर हा दुसरा प्रश्नही या प्रकारामध्ये याच कृतीने सोडवायचा आहे. एकाच वेळेस 2-2 प्रश्न घेतल्यामुळे, कृती तीच असल्यामुळे तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल. पण गोंधळ करून घेऊ नका. एक प्रश्न जो दिलेला आहे तेवढाच फक्त आपल्याला सोडवायचा आहे. 8 समान भाग करा म्हटलं, त्यानंतर हे जोडायची गरज नाही. फक्त त्या रेषा जोडून घ्यायच्या, केंद्रामध्ये सगळ्यांना जोडायचं. अष्टकोन करायचं म्हटलं तर त्या रेषा दाखवायची गरज नाही. भाग केलेले आहेत त्या भागांनाच फक्त जोडायचं. ठीक आहे. आता या पुढचा एक प्रश्न आणखी दिलेला आहे. या प्रश्नाचाही तसाच प्रकार आहे. भाग करा किंवा बहुभुजाकृती तयार करा. किती भाग करायचे सांगितले आता पहा. दिलेल्या वर्तुळाचे 12 समान भाग करणे. आणखी पुढचा प्रश्न, दिलेल्या वर्तुळात 12 बाजूंची बहुभुजाकृती काढा. ज्या बहुभुजाकृतीला 12 बाजू आहेत आणि त्या समान आहेत अशी बहुभुजाकृती दिलेल्या वर्तुळात काढायला सांगितले आणि वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर दिलेली आहे. तर हा प्रश्न 2 पद्धतीनं सोडवता येईल. पाहता येतं दोन्ही पद्धत तुम्हाला दाखवतो. कोणत्याही पद्धतीचा तुम्ही अवलंब करू शकता. इथे एक बिंदू घेऊ आपण आणि इथे एक बिंदू घेऊ. इथे 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आपण काढतोय.
हे एक वर्तुळ झालं. हे दुसरं वर्तुळ. ज्या अगोदर आपण कृती झालेल्या आहेत त्या आधारावर 2 पद्धतीनं हा प्रश्न सोडवता येईल. एक म्हणजे वर्तुळाचे आपण 6 समान भाग केले. त्या 6च्या भागापैकी एका भागाचे 2 समान भाग आधी करता येतील आणि जे अंतर मिळेल त्या अंतराने कंस करायचे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, याच्या अगोदर आपण केलेला, काटकोनाचे 3 समान भाग करणे. इथं काटकोन मिळतो आपल्याला, ते दाखवतो. किंवा आत्ता जे आपण पाहिलं 6 भागाचे 12 भाग आपण करू शकतो. त्यानंतर त्रिज्येच्या मापाने वर्तुळाचे 6 भाग करायचे. त्यापैकी एका भागाचे 2 भाग करून मिळालेल्या अंतराने वर्तुळाचे 12 भाग आपण करू शकतो. आणखी एक प्रश्न असा आहे की याचा व्यास तयार करायचा, तो दुभागायचा. त्या ठिकाणी लंबामध्ये दुभागत असल्यामुळे काटकोन मिळतो. त्या काटकोनाचे 3 समान भाग करायचे. लक्षात राहील. पाहता आपण त्रिज्येचं अंतर जे होतं ते आता कंपासमध्ये कायम ठेवलेलं आहे. एक बिंदू निश्चित करून त्या बिंदूपासून त्रिज्येच्या मापाने प्रथम 6 भाग करून घेऊ. हे 6 समान भाग झाले. जोडून घेऊ. वाटल्यास छेदनबिंदू निश्चित करू. हे वर्तुळाचे 6 भाग झाले. 6 भागापैकी एका भागाला दुभागून घेतलं तर याचा मध्य मिळेल आणि त्या अंतराने वर्तुळाचे 12 भाग आपण करू शकतो. किंवा दुसरा प्रकार, आधी आपण व्यास काढून घेऊ. चार समान भाग करायला जी कृती आपण केली होती ती आधी करून घेऊ. पाय वर्तुळाच्या आतही येऊ शकतं, बाहेरही येऊ शकतो कंस. हा एक्स आणि वाय. या बिंदूमध्ये आणि या बिंदूमध्ये लंब छेदलेला आहे. अशा रीतीने 4 भाग झाले आणि आपल्याला आपण कृती केलेली आहे. हा या ठिकाणी काटकोन मिळतो, 90 अंशाचा कोन. 90 अंशाच्या कोनाचे 3 समान भाग करणे ही पद्धत आपल्याला माहीत आहे. छेदनबिंदू निश्चित करू.
आता इथं नावं दिले नाहीत मी कुठं, तुम्हाला सराव झालेलाच आहे. हा एक कंस, या बिंदूतून हा एक कंस, याचे छेदनबिंदू. पाय चौथ्या भागाचे 3 समान भाग झाले. 4 त्रिक 12. हा 1, 2, 3 असे 4ही भागाचे 3-3 भाग जर केले तर 12 समान भाग होतील. इथं 6 भाग झालेले आहेत. 6 पैकी एक भाग जर आपण दुभागला हा एक भाग दुभागला, त्यामुळे याचे 2 समान भाग झाले. असे 6 भाग आहेत. 6 भागाचे 6 दुने 12 समान भाग याचे होते. आणि हे भाग जोडल्यानंतर 12 बाजूची बहुभुजाकृती तयार होईल. अशा रीतीनं कंपासमध्ये अंतर घ्यायचं असतं. या अंतराने, या अंतराचे बाकीच्या कंसाचे भाग करायचे. हा इथं नावं देऊन नंबर टाकू आपण. हा 1, 2, 3 हे जोडल्यानंतर 4, हे जोडल्यानंतर 5, 6 हे जोडून 7, हे जोडल्यावर 8, हे 9 हे जोडल्यावर 10, हे जोडल्यानंतर 11 आणि हा 12 असे 12 समान भाग आपल्याला करता येतील. त्याच पद्धतीनं हे सुद्धा एवढं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आणि त्या अंतराने प्रत्येक भागाचं मध्य काढायचं, ते जोडून घ्यायचे. ते 12 भाग होतील आणि ते जोडल्यानंतर 12 बाजू असलेली बहुभुजाकृती तयार होईल. धन्यवाद.